रन ग्राह्य धरले जाईल। हे काही महत्त्वाचे नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। समोर खेळायचं होतं बॅटच्या टो एंडला पुन्हा एकदा हा चेंडू लागलाय। फॉलो थ्रो मध्ये कलेक्ट करत असताना चांगली गोलंदाजी। सुरुवातीचे दोन चेंडू प्रभावशाली म्हणतात ना की युअर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। तुमचा पहिला प्रभाव हा अंतिम प्रभाव असतो। अरे ते इम्प्रेशन टाकत असताना नवनाथ गायकर आपल्या बॉलिंग मधून पहिल्या दोन चेंडू गणित पुन्हा एकदा थांबवले या बॉलला। सदा सुदैव आहे की बॉल पहिल्याच अटॅकमध्ये थांबला नाही तर समोर डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीन समोर कोणी क्षेत्ररक्षक नव्हता। त्यामुळे किमान स्वतःने या 3 धावा वाचवले। परंतु ही एक रन एकवटण्यासाठी 3 बॉलची प्रतीक्षा करावी लागली। मोठे बॉल संघाला चांगली लढत मागील मॅच खूप चांगल्या पद्धतीने जिंकली। संघर्षातून जिंकली टीम मोठी सुईन। हा फटका चांगला आहे। चाबूक शॉट बॉल चालली बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये रन मिळतील 4 चौकार। खूप चांगला पिक केला बॉल आणि सरळ भिरकावून दिले। 4 रन या बॉलवर मिळत आहेत। चांगली कामगिरी। आता थोडीसा रिदम मध्ये आलाय फलंदाज आर्यन। जसं स्ट्रायकर एंड कडे आला तसं त्याचं आक्रमण इथे बघायला मिळालं। बंट्याला आपण बघितलं पहिल्या 3 चेंडूचा सामना त्यांनी केला, एक सिंगल बनवली। पॉवर प्ले मध्ये प्रयत्न असतो की जास्तीत जास्त रन बनवायचा आणि तो आता सुरू आहे मैदानामध्ये। फटका हा देखील तेवढा तीव्रतेचा आहे परंतु हवेमध्ये फ्लाय झाला, फील्ड पोहोचलाय बॉलवर। चांगला झेल सागर कडून तिथे कलेक्ट करण्यात आलाय। सागर पाटील पहिला धक्का बॅटिंग करत असताना खरं तर तिथे मिळेल ज्या आर्यननं चौका ठोकला त्याला मात्र आता मैदानामधून बाहेर यावं लागेल। सन्माननीय किरण पाटील यांचे ते शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत। न्यू बॅट्समन मैदानामध्ये आता रवाना होत आहे। नवीन फलंदाज सुमित आलाय 3ऱ्या क्रमांकावर। पॉवर प्ले मध्ये पहिली विकेट हिरोली संघ सध्या मैदानामध्ये खेळतो आणि आमचे मित्र गुलशन सध्या आज टीम मध्ये इन्व्हॉल्व प्लेइंग 11 मध्ये बघायला मिळतील। बॉलर तयार झाले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर। लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि ते कव्हर ड्राईव्हचा फटका पाठलाग सुरू आहे। लवकरच माहिती होतं इथे पॉइंट मधील खेळाडूला की कदाचित मिसफील्ड होणार आहे की काय, तरी अगोदरच बॅकअप साठी तो पाठीमागे गेला आणि खूप चांगला बॅकअप तिथे दिला। पहिल्या षटक नवनाथ गायकरचं इथे संपलंय आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदरीत त्याने रन खर्च केल्या 7 आणि 1 विकेट त्यांनी ती घेतली। आर्यन सारखा आक्रमक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं। चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये। चला 3 वाजले, जास्त वेग घेऊ नका। 5वा सामना सुरू आहे। अजून 4 मॅचेस आपल्या बाकी आहेत। वेळ आपल्याकडे जास्तीत जास्त राहील नंतरच्या 4 मॅचेस कव्हर करण्यासाठी 2.5 तास। द्वितीय षटकाला सुरुवात होते। बॉलिंग ट्रॅक वर आले मंगेश पाटील। प्लीज थोडंसं स्पीड अप करा फिल्डिंग टीम। किरोली जास्त वेग घेऊ नका। 1 मिनिटामध्ये ओव्हर संपल्यानंतर फिल्डिंग लागली पाहिजे प्रत्येक टीमला, याची विनंती। बंटे आला सेकंड एंडकडे, नाव सेकंड एंडकडे सुमित सज्ज असताना
ही धावसंख्येची जी आता मोहीम सुरू केली हाती घेतली मोठे बूम संघाने ती कुठपर्यंत जाईल. पहिल्यांदा स्वीप करायचा होता हा बॉल, नंतर जसा लेंथ फॉलो केला बॅट्समनला गोलंदाजानं तसंच सन्मान देण्याचा प्रयत्न झाला, परंतु दोन्ही वेळा अपयश आले. एकाच वेळी दोन प्रयत्न फलंदाज बंट्याकडून इथे झाले. आणखीन एक डॉट बॉल, ऑलरेडी 2 डॉट बॉल बंट्याकडून 4 षटकांमध्ये सिंगल केले. परंतु कधी कधी झालेल्या गोष्टी इग्नोर करायच्या असतात, पुढे काय करायचं या गोष्टी लक्षात घेऊन फलंदाजी. हा फटका देखील चांगला होता, परंतु मिड विकेट मध्ये फिल्डर पर्यंत पोहोचेल हा चेंडू. 1 रन पूर्ण झाले, दुसरीसाठी जोखीम पत्करली आणि होय त्यामध्ये यश मिळालं. क्रिकेटमध्ये एक रूल लागू पडतो, तुम्ही अकाउंट शिकला असाल तर अकाउंटंट मध्ये एक नियम आहे, हाय रिस्क हाय प्रॉफिट. तुम्हाला प्रॉफिट करण्यासाठी रिस्क घ्यावी लागते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये धावा चोरणं आणि त्या धावा एक पडण्यासाठी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिस्क ही तुम्हाला घ्यावी लागते आणि ती करत असताना 2च्या मदतीने 9 धावा सध्या फलकावर झळकत आहेत. स्विच हिट केला, हा फटका चांगला आहे, अगदी फिल्डरच्या डोक्यावर थर्ड मॅनला चाललाय हा चेंडू. मिळतील 4 धावा चौकार. धावा झाले 13. मंगेश वन्स अगेन, हा फुल टॉस होता, थोडा चुकलाय फलंदाज ऍक्युरेसी, परंतु चांगला प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. हो, या बॉलवर चान्स घ्यायचे असेल, एक्शमच्या बाहेरून जाणारा चेंडू, तो चान्स घेण्याचा प्रयत्न तिथे केला वंटेरा, परंतु त्याला कॉन्टॅक्ट करता आला नाही बॉल सोबत. परंतु व्हाईट यांची जरूर मिळेल. थोडस आगा वेगा फटका खेळायचा होता, बॉडीला बॅलन्स करता आला नाहीये. लेग बायच्या स्वरूपाने रन येते, आणखी एक एक्स्ट्रा रन. किरोली संघाने आतापर्यंत कंट्रोलिंग गोलंदाजी केली. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि ज्यातील आतापर्यंत 4 चेंडू लिगल आहेत, 1 वाईट अनलिगल, 2 चेंडू जवळपास अजूनही बाकी. 15 वर सध्या संघ पोहोचलाय. राईट केला बॉलला, बॉल चाललाय मिड विकेट कडे ट्रॅव्हल करत असताना 1 रन इथे कंप्लीट. सध्या पार्टनरशिप कडे बघतोय मोठे बूम संघाचे दोन्ही फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये 51 धावा चेस झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये जवळपास रन तिथे डिफेन्स झाले, तिसऱ्या मॅच मध्ये डिफेन्स झाले आणि चौथ्या मॅच मध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू. मंगेश थोडस अतिरिक्त वेग स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रयत्न केला जातो तेव्हा स्पीड जनरेट करण्याचा, तेव्हा अशा गोष्टी घडतात मैदानामध्ये. नियंत्रणावर यावं लागेल. नियंत्रण केलं, परंतु यावेळेस शॉट अँड पुल केलाय. हा फटका स्टँडर आहे, बॉल चाललाय सीमा पलीकडे. षटकार करता एंड चांगला झाला या ओव्हरचा. जे एक्स्ट्रा चेंडू केले त्याचा नतीजा समोर आला. 2 ओव्हर संपतायत आणि बोर्डवर धावा लागलेत 23. पाणी हवा मैदानात, 12 विकेट पाणी घेऊन जा. चला यापुढची लढत सेकंड राऊंड मधला पहिला सामना गावदेवी सुई आणि देवत यांच्यामध्ये यानंतर लढत होईल. त्यात मात्र शंका नाही आहे. या मॅच मध्ये जर 67 प्लस रन बनत असेल
तर विजय त्या संघाला बाय मिळेल, नाहीतर गावठाणला, आणि गावठाण तिसरी मॅच जिंकला होता त्यामध्ये संशय आता राहिला नाही. गावदेवी जुई आणि देवत यांच्यामध्ये मॅच यानंतर बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी नाणेफेकीसाठी दाखल व्हा. 3 वाजलेत. या मॅच अजून 2 ओव्हर 1 इनिंग 6 ओव्हर फेकायचे आणि 3 तास आपल्याकडे बाकी आहेत. याच्यानंतर अजून 4 मॅचेस. त्यामुळे मॅनेजमेंट टीम कोणता डिसिजन घेईल तर येणारा कालखंड समजेल. कारण उद्या मेगा फायनल, एक मॅच उद्याही एक्स्ट्रा. 23 रन ऑन बोर्ड आणि इथे आता गोलंदाजीसाठी बोलवले गेले सागरला. थर्ड ओव्हर, तिसऱ्या ओव्हर मध्ये समोरून चकवा दिलाय. डॉट बॉलची ते सांगता होता सागरने चॅलेंज केला. पहिल्याच बॉलवर फलंदाज सुमितला निर्धाव चेंडू फेकत असताना 11 बॉल या पूर्वार्धातील बाकी आहेत. अजूनही बघायचं रन किती बनतील. फटका सजवलाय जरूर, परंतु मिड ऑन मधून बॉल लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होते. फिल्डर आहेत, 1 रन मिळेल. शांत पवित्र थोडा हाती घेतलाय. हळूहळू धावसंख्येचा पाठलाग करायचा. थोड्या का होईना धावसंख्या जमवायच्या याच प्रयत्नामध्ये सध्या फलंदाजी. मैदानाची परिसीमा ही फार मोठी आहे. दोन्ही एंड मिड विकेट मध्ये षटकार ठोकणे हे तुमच्यासाठी मनगटीत ताकदीचा प्रश्न बनतो. गुडघ्याचा वापर करण्याचा प्रयत्न, लावला अपील आणि ती अपील पंचांनी उचलून धरले. लेग बिफोर द विकेट, फलंदाज झाले बाद. आणखीन एक दे धक्का. बॅटिंग करत असताना मोठी भूम संघाला. चांगली बॅटिंग करत होता. ज्यांना एक अर्धशतक त्याच्या जो या स्पर्धेमध्ये सागर पाटील देवत कडून आपण बघितली होती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग. चित्याची चपलाई मैदानामध्ये दाखवत असताना 2 रन या बॉलवर पूर्ण केले. सव्वीस धावसंख्या ऑन बोर्ड वर आहे. थोडं शांत आहे अजूनही. मोठा बॉम्ब लॉंग कडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. संत भाई इंद्राने या पद्धतीने ही धावसंख्या पुढे पुढे चालले. जशी हे लोकल हरभर लाईन भरून निघाले, प्रत्येक स्टॉप घेत घेत पुढे चालले, तशाच पद्धतीने ही धावसंख्या हळूहळू स्टॉप घेत पुढे चालली. थोडसा वेग वाढवणं गरजेचं आहे. फटका चांगला, स्टँडर्ड शॉट. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. बॉल चाललाय अगदी लॉंग ऑन मधून सीमा पलीकडे. षटकार करता ज्याची नितांत गरज होती. ओव्हर इथे एंड झाल्याचा इशारा पंचाने केला. 3 ओव्हर संपले. 3 ओव्हर मध्ये संघ पोहोचलाय मोठे भोम 33 या धावसंख्या फलकावर. नवनाथचं पहिलं षटक 7 धावांचं इकॉनॉमी गोलंदाजी त्यांनी केली. मंगेशनं खर्च केल्या धावा 16. ही दुसरं षटक जे होतं ते मोठे भूमच्या दृष्टिकोनातून फार उपयुक्त राहिलं. परंतु सागरचं हे षटक 10 धावांचं म्हणजे ऍव्हरेज स्कोअर त्याने खर्च केला. अशा टोटल 33 सध्या बोर्डवर. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. टीम किरवली. आणि एक विनंती, जेव्हा तुम्ही शॉर्ट टीम मीटिंग घेता तेव्हा पिच वर घेऊ नका. शॉर्ट टीम मीटिंग घेत असताना आपण पिचच्या बाहेर घेतली पाहिजे. चला जुई, गावदेवी जुई आणि देवत विनर वर्सेस विनर.
दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. तेजस आला बॉलिंग ट्रॅकवर. चला षटक संपून जवळपास 2.5-3 मिनिटं झाली. आपण इतका वेळ घेऊ शकत नाही मित्रांनो. हे रिक्वेस्ट आहे फक्त तुमच्यासाठी आम्ही. तेजस पाटील शेवटचा स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅकवर. गतिशील व्हावं लागेल. मोठे भूमसंघाच्या 2 फलंदाजांना बॅट्समन मैदानामध्ये सध्या आहेत प्रणित आणि सुमित. फटका सजवला. मिसामिंग क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जेलवर पोहोचलेत. कॅच ते कॅरी केले जाईल. कृपया मंचाच्या उजव्या साईडला गाड्या पार्क करा. आतमध्ये आणू नका. ग्राउंड मध्ये गाड्या ही विनंती प्रत्येक गाडी मालकाला. तेजस आणि त्याला पहिल्याच बॉलवर इथे सफलता मिळाली. नवीन फलंदाज नितेश पाटील मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय. बघायचे अंतिम उर्वरितचे 5 चेंडू राहिलेत का किमान 15 ते 20 या 5 चेंडू मध्ये करू शकेल का. परंतु का म्हटलं तर पुढे भरपूर प्रश्न आले. बरा कष्ट करावे लागेल प्रयत्नांची या मॅच मध्ये. आता उर्वरित 5 बॉलवर स्लोअर बन गतीने बीट केले. यावेळेस एखादा फास्ट डिलिव्हरी साठी तयार होता. कदाचित असं वाटलं की एखादा वेगवान बॉल येईल आणि अचानक समोर स्लोअर वन आला. त्यामुळे थोडीशी घसरगुंडी फलंदाजीची इथे झाली. 1 रन इथे मिळेल. 34 धावा सध्या फलकावर. ड्राइव्ह केल्या बॉलला फिल्डर आहे. गुड फिल्डिंग. 1च रन येथेही. चांगला क्रिकेट खेळ. प्रतिभाशाली गोलंदाजी मंगेश वगलताना नवनाथ सागर आणि आता तेजस अगदी पावलावर पाऊल ठेवून नवनाथच्या गोलंदाजी करतोय. स्लॉगर मध्ये इतकं सोपं नाही बॉलिंग करणं कारण फार अटॅकिंग मोड मध्ये असतात. 35 वर स्थगिती मिळाली आतापर्यंत संघाची. ही रेल चल आतापर्यंत. स्विचेस साठी परंतु फिल्डर आहेत. मैदानामध्ये ज्या पद्धतीनं फील्ड पोझिशन सेट केले गेले असं वाटते की दोन्ही संघ एकामेकासमोर कदाचित या अगोदर आले असावे. एक तर तेजस गोलंदाजीनुसार त्याच्या अभ्यासानुसार एक तरी फिल्डिंग. 2 षटक. शेवटचे 2 बॉल राहिलेत आता. फुलटॉस होता आणि हा तोफा दोन्ही हाताने कबूल केला जरूर आणि हाताला बॉल ब्रश केला परंतु अगदी बॉर्डर लाईनच्या आतमध्ये तो चेंडू टाकता आला नाही आणि ते षटकार आलाय. षटकारच्या मदतीने संघ पोहोचला. 42. हा षटकार फार उपयुक्त राहणार आहे. बॅटर रंगवण्यासाठी गोलंदाजांना परिश्रम करण्यासाठी जे टार्गेट हवं होतं ते आता दिले. पुन्हा एकदा वन्स अगेन त्या दिशेनं लगातारचे 2 चेंडू आणि 2 षटकार. काय एंड केलाय. एंड इज वेल. शेवटचे 2 बॉल 12 रन देऊन गेले. मोठे बोम सगळं शांत होता आणि अंतिम हे 2 षटकार त्याला फार एनर्जी देऊन जातील. खेळाचा पहिला डाव आता संपला आणि रण फलकावर धावा लागले त्या 48 धावा 48. 48 ऑन बोर्ड वर लागलेत. 49 टार्गेट किरवली संघाला दिले. पहिलं सत्र संपलंय. मी पुन्हा एकदा विनंती करेन गावदेवी जुई आणि त्यासोबत जय हनुमान देवत, जय हनुमान टायगर देवत. चला आपण दोन्ही संघ नाही टॉस साठी या. सेकंड राऊंड मधली पहिली मॅच नंतर होईल आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये थोडं बदल. राहुलजी सिरसाट.
हॅलो. तेच थँक्यू. वैभवजी भोपी यांचा आवाज तुम्ही ऐकला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते किरवली टीमच्या माध्यमातून. एकोणपन्नास रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी किरवली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मंगेश पाटील आणि तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर जय बजरंग मोठे बोम या टीमच्या माध्यमातून P1 च्या पहिल्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलंय. गोलंदाज सुमित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. सुमितचा पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. या मोमेंटला देखील आणखीन एक व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपामध्ये 2 धावा ऍड केल्या गेल्या. तर आदरणीय अक्कीबाई भोपी यांना देखील मी आमंत्रित करतोय. गोलंदाज सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीप मध्ये फील्डर आपल्याला पाहायला मिळतोय. काउ कॉर्नरच्या दिशेने तैनात होता. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गॅदर खराब राहिलाय.
क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका भरपूर महत्वपूर्ण असते फिल्डरच्या बाबतीत आणि चांगले क्षेत्ररक्षण सर्वेश पाटीलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि दोन टीम मध्ये एक चांगलं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कट केलाय परंतु फिल्डर तैनात होता. पॉइंटच्या दिशेने टिपल्या हा झेल आणि पहिला धक्का टीम किरवली टीमला प्रणित त्या ठिकाणी तैनात होता. एक चांगला झेल त्याने टिपला आणि तेजस पाटील बाद होताना पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा होत्या तेजस कडून. एक तेजस्वी खेळ अपेक्षित होता टीम किरवली टीमला परंतु तेजस बाद झाला. न्यू बॅट्समन प्रशांत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. देवट टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. गावदेवी क्रिकेट संघ तर गावदेवी जुई टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. देवट टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तेजस बाद झाल्यानंतर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होताना पाहायला मिळते. गोलंदाज सुमित पाटीलला अशा धावा रोखाव्या लागतील कारण याच धावा कधी कधी पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जातात. या बॉलवर देखील फक्त कट केलाय. चेंडू चाललाय 4 रनसाठी या चौकार. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय. प्रशांतच्या बॅट मधून नावामध्ये शांतता असली तरी खेळी मात्र आक्रमकतेची. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सलग 2 चौकार देखील पाहायला मिळाले. 12 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. प्रशांत इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून आले आतापर्यंत सलग बॅक टू बॅक 3 चौकार आणि या 3 चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. फक्त दिशा दिली. आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. सलग बॅक टू बॅक 4 चौकार आतापर्यंत लगावलेत. आज एक नवीन विक्रम प्रशांतच्या नावावर या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतोय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. तर चला गावदेवी जुई टीमचे कॅप्टन देवट टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 20 रन आतापर्यंत होतात धावफलकावर. अंकितजी पाटील जे याच टीम मध्ये खेळतात
किरवलीच्या त्यांच्या माध्यमातून देखील किरवली टीम साठी शुभेच्छा आल्यात. तर देवत टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. बंटी दादा आपण टॉस साठी या. तर रोहित दादा मात्रे या विभागातील वॉटर किंग म्हणून ज्यांची ओळख आहे. तर 3 ओव्हरची मॅच असेल यानंतरची. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल हलक्या त्यांनी दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड स्लिपला फिल्डर होता. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज महेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मंगेश. 22 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. भिरकावून दिलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सर 4 रनसाठी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर चेंडूची पूर्तता करा. मयूर बॉल दे.
गोलंदाज सज्ज होते, स्विचिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉयचा वेध घेतला, रनआउटची संधी होती परंतु संधी गमावली, एक सिंगल पूर्ण केली. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या नावावर 4 बॉलमध्ये 4 चौकार लगवण्याचा विक्रम आहे सध्याच्या घडीला. « 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर महेश पाटील, फुलटॉस पद्धतीचा हा बॉल फक्त दिशा देणे, शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची भूमिका आतापर्यंत प्रशांतने वापरली या चालू सामन्यामध्ये. « 28 रन आतापर्यंत होतात. येणारे 14 बॉल आणि 21 रनची गरज. तर बॅट्समन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. दुसरा धक्का टीम किरवली टीमला. « 28 रन आतापर्यंत होतात आणि 13 बॉल मध्ये धावा पूर्ण करायचे आहेत. 21. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज सज्ज होतोय, लॉफ केलाय, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर होतं, चेंडू चाललाय सर 4 रनसाठी. आज चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 32 रन. सामन्याचे चित्र बदललंय. येणारे 12 बॉल आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 12 बॉल आणि 17 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम जय बजरंग मोठे बॉम्ब. या बॉलवर बिगिट तर जरूर केलाय. झेलची संधी आहे. फिल्डर थोडासा दूरवर होता परंतु रन मिळतील 4. हा चौकार. येणारे 11 बॉल आणि आता मात्र 13 रनची गरज.
लॉफ केलाय, टायमिंग चांगला आहे, 1 बाउन्स हा चौकार. या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं ना तर प्रशांतने फक्त आणि फक्त चौकारांची आतिषबाजी केली. सात बॉल मध्ये 7 चौकार त्याने आतापर्यंत लगावले. सध्याच्या घडीला किरवली टीमचा चौकारांचा बादशाह आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. धीम्या गतीचा हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. 9 रनची गरज अजूनही आहे. टप्पा पडला, त्यानंतर पंचांकडे स्ट्रॉंग अपील. आठ बॉल आणि 9 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा आणि जशी मॅच संपेल गावदेवी जुई टीम आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. 3 ओव्हरची ती मॅच असेल. पुन्हा एकदा कट केलाय, फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली. फिल्डर धावतोय, तो पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप. 4 रनसाठी चौकार. 7 बॉल आणि आता मात्र शेवटच्या क्षणी 5 रनची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील धीम्या गतीचा होता. ओव्हर कंप्लीट होते. समीकरण बदलला येणारे 6 बॉल आणि 5 रनची गरज. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल? जय बजरंग मोठे बोम या टीमच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. कारण जर मॅच जिंकायची असेल तर कृपया करून आपले वाहन आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. 5 रनची गरज अजूनही आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम जय बजरंग मोठे बोम संघ आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या.
आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 5 बॉल आणि अजूनही 4 रनची गरज. जर धावा डिफेंड केल्या तर आज एक नवीन विक्रम संदेशच्या नावावर होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय या मॅच मध्ये. एक नवा ट्विस्ट, एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय संदेशने आणि हार मानण्यासाठी आम्ही तयार नाही असा संदेशने दिलाय हा विकेट प्राप्त करून. टीम जय बजरंग मोठेबोम या टीमला, तर टीम जय बजरंग मोठेबोम या टीम साठी रोहितजी म्हात्रे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील जाहीर झालंय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन बॉल मध्ये 2 रनची गरज, कंपल्सरी चेसिंग आणि दोन्ही बॅट्समनना क्रीज कंपल्सरी सोडावे लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल, रनआउटची संधी. फिल्डर जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला सामोरं जावं लागलं असतं. नवनाथ गायकरला हा सामना जिंकलाय टीम किरवली टीमने. हार्डलक टीम जे बजरंग मोठेबोम संघ, चांगला खेळ आपण केला, शेवटच्या क्षणापर्यंत लढला. प्रयत्न कुठेतरी थोडेसे कमी राहिले, परंतु आपण देखील चांगली फाईट केली. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. आणि या सामन्याचे हिरो ठरले ज्यांच्या नावामध्ये शांतता होती, परंतु त्यांनी चौकाराच्या जोरावर आज या मैदानामध्ये चौकारांचा बादशाह तमाम मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळाला. असा प्रशांत ठरलाय या सामन्याचा हिरो. तर प्रशांतजी, आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि नेक्स्ट मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत देवत आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये